बातमी परभणीतली आहे। परभणीमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालेली आहे। 2290 मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्याचं दृश्य आहे। इथनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय। परभणी लोकसभेतील एकूण 2290 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे आणि इथं जर बघितलं तर आपण महायुतीकडून महादेव जानकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव रिंगणात आहेत। त्याचबरोबर जवळपास 32 इतर उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डक आणि इतर जवळपास 32 उमेदवार म्हणजे एकूण 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचा भवितव्याचा फैसला आज मतदार या मतदानातून करणार आहेत। आपण जर बघितलं, मी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या या मतदान केंद्रावर आहे आणि मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। सकाळच्या सत्रामध्ये मतदान व्हावं यासाठी सकाळीच मतदार जे आहेत या मतदान केंद्रावर आलेले आहेत आणि मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। परभणी लोकसभेमध्ये एकूण 21,23,056 एवढं मतदान आहे आणि आता हे मतदार जे आहे ते मतदानाला यांनी सुरुवात केलेली आहे। प्रत्येक ठिकाणी चोख व्यवस्था, पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर व्यवस्था जी आहे ती चोखपणे ठेवण्यात आलेली आहे। 47 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। त्या मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केली जाणार आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेतली जाते आणि मतदानाची टक्केवारी जी आहे ती जास्तीत जास्तपणे वाढावी यासाठी सुद्धा निवडणूक प्रशासनाकडून तयारी करण्यात आलेली आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।